नमस्कार सर्वांना। आज मी परत एका नवीन टॉपिक वरती तुम्हाला काही ट्रिक्स आणि बेसिक कन्सेप्ट सांगणार आहे। एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारलेला होता, मनी प्रॉब्लेम, पैशांवरती तो प्रश्न होता आणि मग मला वाटलं की त्याचं बेसिक जर तुम्हाला माहित असेल तर यावरचे प्रॉब्लेम तुम्ही पटकन सोडू शकाल। आता बघा, बेसिक म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की मनी मध्ये काय आहे एवढं, तर आहे याच्यामध्ये। जर जनरली सहज अमाउंट दिली असेल तर आपण पटकन त्याचं कॅल्क्युलेशन करतो, ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं काही व्यवस्थित करतो, उत्तर काढतो। पण हे जर प्रॉब्लेम क्वार्टर, हाफ आणि क्वार्टर टू किंवा 3 क्वार्टर यामध्ये दिले असते तर मात्र आपला गोंधळ उडू शकतो। तर हा गोंधळ कमी करण्यासाठी आणि याचं बेसिक समजण्यासाठी मी काही तुमच्यासाठी इथं घेऊन आलेली आहे। पहा तर काय आहे। आता बघा, मी अमाउंट म्हणून इथं काही बेस अमाउंट घेतलेली आहे। जे बेसिक तुम्हाला जर माहित झालं एकदा की विदाउट कॅल्क्युलेटर आणि विथ मेंटली तुम्ही पटकन याचं उत्तर काढू शकता। तर अमाउंट मध्ये पहिल्यांदा घेतलं मी 1 रुपीज। आता 1 रुपीज म्हणजे याचं कन्वर्जन बघितलं तर 1 रुपीज म्हणजे 100 पैसे। तर 100 पैसे याचं क्वार्टर, हाफ आणि क्वार्टर टू काय होतं। आता क्वार्टर हा पार्ट फ्रॅक्शन मध्ये येतो, तर क्वार्टर म्हणजे आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितो त्याला 1/4। 1/4 म्हणजेच काय, एखादी अंक आहे, एखादा अंक आहे किंवा एखादी वस्तू आहे खाण्याची वगैरे, जेव्हा 4 इक्वल पार्ट मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्यातला एक पार्ट आपण घेतो किंवा खातो तर त्याला म्हणायचं क्वार्टर, किंवा एक पार्ट दुसऱ्याला देतो, व्हॉटएव्हर जे काही आहे ते, तर त्याला म्हणायचं क्वार्टर। हाफ म्हणजे काय, 2 क्वार्टर, 2 क्वार्टर, क्वार्टर आणि क्वार्टर हाफ होतं। त्याच्यानंतर 3 क्वार्टर म्हणजे काय, 3 क्वार्टर, क्वार्टर क्वार्टर क्वार्टर, 3 क्वार्टर। तर याच्यामध्ये यालाच आपण डेसिमल मध्ये सुद्धा लिहू शकतो आणि मोस्ट ना डेसिमल मध्ये जर तुम्ही लक्षात ठेवलात हे तर तुम्हाला उत्तर एकदम पटकन येतात, फार मोठं कॅल्क्युलेशन करायची गरज लागत नाही। तर क्वार्टरला डेसिमल मध्ये 0.25 असं लिहितात, 0.25, हाफला 0.5 आणि 3 क्वार्टरला 0.75। म्हणजेच काय, क्वार्टर काढण्यासाठी फ्रॅक्शन मध्ये जर होल पार्ट असेल त्याला डिवायडेड बाय 4 केला की क्वार्टर निघतो, एखाद्या कोणत्याही संख्येचा असेल मग तो। त्याच्यानंतर हाफ करण्यासाठी कोणत्याही संख्येला डिवायडेड बाय 2 असं केला की त्याचा 1/2 इथे दिलंय, डिवायडेड बाय 2 केला की त्या संख्येचा, त्या वस्तूचा तुम्हाला हाफ पार्ट तिथं मिळत असतो। आणि 3 क्वार्टर म्हणजे काय, आणि इथं 3 क्वार्टरलाच दुसरं नाव दिलंय क्वार्टर टू, म्हणजे काय, 1 होल पार्ट पूर्ण होण्यासाठी एक क्वार्टर तिथं कमी आहे आणि त्याचं डेसिमल 0.75 आणि फ्रॅक्शन मध्ये 3/4 असं ते दाखवलेलं असतं। किंवा 3 क्वार्टर नावातच अर्थ आहे, 3 क्वार्टर आहे। जर समजा काहीच नाही कळालं, क्वार्टरच फक्त कळालं तुम्हाला, तर तेच क्वार्टर 3 टाइम्स तुम्ही ऍड करा, 3 क्वार्टर मिळून जाईल तुम्हाला। पण इथे थोडासा ट्विस्ट आहे, ते आपण पुढे बघू। पहिल्यांदा बेस बघू आपण, ₹1। आता ₹1 चं कन्वर्जन पैशांमध्ये जर केलं तर 1 रुपीज इक्वल्स टू 100 पैसे। तर याचं क्वार्टर काय येतं, 100 ला 4 ने डिवाइड करायचं, 1/4 क्वार्टर म्हणजे, तर 1/4 ने डिवाइड केल्यानंतर 25 असं आन्सर येतं। 25 4 चा 100, सो 25 पैसे म्हणजेच क्वार्टर रुपीज। ओके, आपण 1 रुपीजचं पाहतोय। त्याच्यानंतर हाफ। आता 100 पैशाचं हाफ किती होईल बरं, 100 चा हाफ किती येतं, 50, म्हणून ते 50 पैसे। आणखी एक सांगितलेलं होतं 2 क्वार्टर म्हणजेच हाफ आहे, तर 25 म्हणजेच किती, 50 म्हणजेच किती, हाफ। त्याच्यानंतर 3 क्वार्टर नावात असेल ते म्हणजे 3 क्वार्टर, 25 3 टाइम्स, तर 75 रुपीज असं तिथं आन्सर येतं। किंवा त्याला क्वार्टर टू, हे पण मी नाव सांगितलेलं होतं। क्वार्टर टू म्हणजे काय की पूर्ण होल पार्ट होण्यासाठी। आता होल पार्ट म्हणजे काय, 1 रुपीज कंप्लीट होण्यासाठी, 1 रुपीज मीन्स काय, 100 पैसे, तर 100 पैसे पूर्ण होण्यासाठी क्वार्टर कमी आहे। तर 3 क्वार्टर 25 75। आता 100 पूर्ण होण्यासाठी किती कमी आहे, 25, म्हणून त्याला क्वार्टर टू असं म्हटलेलं आहे। की तुम्हाला जर समजा 3 क्वार्टर किंवा क्वार्टर टू नाही समजलं तर तुम्ही त्यातला क्वार्टर भाग मायनस करू शकता, क्वार्टर समजलं असेल तर, म्हणजे इतकं ते सोपं आहे। हे आहे 1 रुपीजच्या बाबतीमध्ये। आणि जर 75 पैसे असतील तर त्याला डायरेक्टली न देता प्रश्नामध्ये कसं विचारलेलं असतं की क्वार्टर टू 1, क्वार्टर टू 1, हे 2 फार महत्वाचं आहे। क्वार्टर टू 1 म्हणजे 1 ला 1 रुपीज पूर्ण होण्यासाठी फक्त क्वार्टर कमी आहे।
तर ते क्वार्टर टू 1 आहे, म्हणजेच किती 75 पैसे. मोस्टली इथं विद्यार्थी चुकतात, कारण क्वार्टर आणि क्वार्टर टू ह्या कन्सेप्ट त्यांना समजत नाही. मग त्यांना असं वाटतं की क्वार्टर टू 1 म्हणजे 1.25 किंवा 1 रुपीज 25 पैसे समथिंग असं. पण क्वार्टर टू आहे का फक्त क्वार्टर आहे हे प्रॉब्लेम मध्ये बघणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही लक्षात ठेवालच ही गोष्ट. त्याच्यानंतर आता बेस अमाऊंट आपण 10 रुपीज घेऊया. जर 10 रुपये असतील तर 10 रुपयांचं आपल्याला क्वार्टर, हाफ आणि 3 क्वार्टर किती येतं ते पाहूया. तर क्वार्टर 10 रुपीजचं डिवायडेड बाय जर 4 केलं 10 रुपीजला तर 2.5 म्हणजेच काय रुपीज 2 आणि 0.5 म्हणजे 50 पैसे. 0.5 मी इथं सांगितलेलं तुम्हाला डेसिमल मध्ये. तर 2.5 हे त्याचं क्वार्टर होतं 10 रुपीजचं. 10 रुपीजचं हाफ किती होतं, 10चं हाफ किती होतं 5 किंवा 2 क्वार्टर 2.5 ओनली 5 रुपीज. त्याच्यानंतर 3 क्वार्टर म्हणजे काय की 3 क्वार्टर आहे 2.5 प्लस 2.5 प्लस 2.5 म्हणजेच किती 7.5 हे 3 क्वार्टर आहे. आता याला क्वार्टर टू 10 म्हणतात. प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं असू शकतं की क्वार्टर टू 10 ही अमाऊंट तुम्ही डेसिमल मध्ये दाखवा किंवा तुम्ही ती कशी शो कराल. तर क्वार्टर टू 10 म्हटलं की मोस्टली विद्यार्थी चुकतात कुठे. मी चुका आधी सांगत असते कारण ते नेमकं तिथं चुकतात आणि तेच परीक्षेमध्ये गोंधळ घालतात. तर ते समजून घेण्यासाठी तुम्ही बेसिक आधी समजून घेतलं पाहिजे. तर क्वार्टर टू 10 म्हटलं की विद्यार्थी 10.25 किंवा 10 रुपीज 25 पैसे असं सरळ लिहून त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन काय विचारलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये ते करतात आणि नेमकं तुम्ही चुकलेलं उत्तर ऑप्शन मध्ये असतंच. कारण परीक्षा ज्यांनी कोणी सेट केलेली असते त्यांना तुमचा तो माइंडसेट माहित झालेला असतो की नेमकं तुम्ही चुकू कुठं शकता. पण तुम्ही माझ्यासोबत शिकताय म्हणजे तुम्ही इथं चुकणारच नाही आहात. तर क्वार्टर टू 10 म्हटलं की तुम्हाला 7.5 असं लिहिलं पाहिजे. 100 आता 100 बेस असेल तर सेम आहे. याचं 100चं क्वार्टर किती येतं 25 म्हणजेच डिवायडेड बाय 4. 100ला 4 ने डिवाइड केलं की त्याचं क्वार्टर मिळतं. 100ला 2 ने डिवाइड केलं की त्याचं हाफ मिळतं म्हणजेच रुपीज 50. आणि 100ला 3/4 म्हणजे क्वार्टर कमी असं जर केलं तर 75 रुपीज क्वार्टर म्हणजे 25 होते तर 75 रुपीज तिथं येतात. तुम्ही म्हणाल याला आपण डिवाइड केलं याला करू शकतो का. हो नक्कीच करू शकता तुम्ही. 3/4 4 ने डिवाइड करून नंतर 3 ने त्याला मल्टिप्लाय करावं लागतं ते लेंदी होतं. त्यापेक्षा हे सोपं जातं की नाही. तुम्हाला जर क्वार्टर माहित असेल फक्त क्वार्टर त्यामधनं कमी करायचंय किंवा 3 वेळेस ते क्वार्टर ऍड करायचे पक्क डोक्यात ठेवायचे. आणखीन एक तुम्हाला हा जसं जसं तुम्ही खाली आता अमाऊंट आपण बघत जाऊ तसं तसं तुम्हाला एक पॅटर्न याच्यामध्ये लक्षात येईल. तो पॅटर्न ही लक्षात ठेवलात की संपलं मग. चला मग पुढे आहे 1000चं क्वार्टर काय होतं 1000 रुपीज आहे आणि त्याचं क्वार्टर डिवायडेड बाय 4 तर 250. हे क्वार्टर आलं की बाकी सगळं आपोआप येतं. हाफ किती होतं क्वार्टर आणि क्वार्टर 500 250 500 आणि 3 क्वार्टर किती येतं 750 क्वार्टर कमी. ओके देन 10,000चं क्वार्टर 2500. हाफ किती होतं 5000 आणि 3 क्वार्टर किती होतं 7500. सेम सिंपल सेम पॅटर्न आहे. 1 लाख असेल तर त्याचं क्वार्टर किती येतं 25,000. हाफ किती येतं 50,000 आणि 3 क्वार्टर किती येतं 75,000. एवढं सिंपल आहे. आता मी म्हटलं होतं तुम्हाला मी शेवटी सांगेन की याच्यामध्ये काय पॅटर्न आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर पहा ना क्वार्टर म्हटलं की 25 हे पक्का आहे एवढं लक्षात ठेवा. हे पैशामध्ये आहे. हे P फॉर पैसे आहे आणि इथं एक 2.5 एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी तुम्हाला 25 क्वार्टर 100 असेल तर 25 त्याच्यानंतर 250 त्याच्यानंतर 2500 10,000 असेल तर आणि लाख असेल तर 25,000 असं तुम्हाला 10 लाख करोड 10 करोड असं केलं. फक्त एक झिरो पुढे वाढवत जायचं इतकं ते सिंपल आहे. त्याच्यानंतर हाफ मध्ये सुद्धा सेम पॅटर्न फॉलो होतो. 50 पैसे P आहे हे. त्याच्यानंतर जर हाफ म्हटलं तर 5 50 500 5000 50,000 असं ते पुढे येईल. त्याच्यानंतर 3 क्वार्टर म्हणलं की 75 पैसे आहे हे 7.5. त्याच्यानंतर 75 फक्त एक झिरो इथं वाढत गेलेला तुम्हाला दिसतो. हे पण एक ट्रिकच आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट
क्वार्टर आणि क्वार्टर 2 मध्ये मी इथे लिहिलंय ब्ल्यू पेन मध्ये. क्वार्टर 2 1 म्हणलं की 75 पैसे, हे पक्क लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. क्वार्टर 2 10 म्हणलं की 7.5. क्वार्टर 2 100, क्वार्टर 2 100 ला क्वार्टर कमी आहेत म्हणून तिथं 75. पुढे नाही जाणार ते 100च्या, ते नेहमी मागे येणार आहे क्वार्टर 2 आल्यानंतर. क्वार्टर 2 1000 म्हटलं की 750, क्वार्टरच कमी आहे. क्वार्टर 2 10,000 म्हटलं की 7,500 आणि क्वार्टर 2 1 लाख म्हणजे 75,000. मोस्टली चुकतात कुठं, क्वार्टर 2 1 लाख म्हटलं तर 1 लाख आणि 25 समथिंग 25,000 असं काहीतरी विद्यार्थी लिहितात आणि उत्तर चुकवतात. चुका करायच्या नाही. हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात हा टेबल बेसिक वाला, तर तुमचं पैशावरलं या टाइप मधून विचारलेला कोणताच प्रॉब्लेम तुमचा चुकणार नाही. यावरचा जो प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी विचारलेला होता तो मी आता तुमच्या समोर घेते, म्हणजे तुम्हाला बघा किती पटकन उत्तर येईल ते. चला तर प्रॉब्लेम पहा. खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, कारण जे काही मी शिकवायचा प्रयत्न तुम्हाला करत होते क्वार्टर 2 किंवा 3 क्वार्टर, कन्फ्युजन जिथं होतं नेमकं तोच प्रॉब्लेम इथे आलेला आहे. आता तुम्हाला एकदम क्लॅरिटी मिळेल की कसं वापरायचं हा क्वार्टर आणि क्वार्टर 2. प्रॉब्लेम रीड करून घ्यायचा. फर्स्ट ऑफ ऑल, सुजित हॅड सम अमाउंट. सुजित कडे काही अमाउंट आहे. ही स्पेंड 5,500 ऑन क्लॉथ्स. 5,500 अंडरलाईन करून घेते मी. 5,500. आता 5 ला कसं पकडायचं तुम्ही, 5 होल पार्ट आणि 5,000, 1000 चा हाफ किती येतो 500. सो क्लॉथ साठी 5,500 रुपीज त्याने काय केलेले आहेत, स्पेंड केलेले आहेत, खर्च केलेले आहेत. 6,75,000, 6,75,000 हे ट्रॅव्हल वरती त्याने खर्च केलेले आहेत. 6 अँड च्या पुढचं तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये आहे किंवा क्वार्टर, 3 क्वार्टर किंवा हाफ असं विचारलेलं असतं, म्हणून 6 आधी जशाला तसं लिहून घ्यायचं आणि 3 क्वार्टर 1000. 3 क्वार्टर 1000 किती येतो 1000 चा 750. 1000 चा विचार करायचा पटकन, मग त्याचा हाफ, त्याचा क्वार्टर, 3 क्वार्टर पटकन डोक्यात आणायचं. हे 1000 फार महत्वाचं आहे. 1000 दिले, हाफ दिले, 10,000 दिले, लाख दिले, व्हॉटएव्हर जे काही आहे, तर मग त्याचाच तुम्हाला क्वार्टर, 3 क्वार्टर असं करायचं आहे. आता मेडिसिन साठी ट्रॅव्हल अँड 2,500. 2 आधी लिहून काढायचं, 5,000 500 हे त्याने ऑन द मेडिसिन साठी स्पेंड केलेले आहे. आता प्रश्न विचारलेला आहे, नाही त्याच्या आधी एक आहे, देन ही हॅड क्वार्टर टू 400 रुपीज. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट अंडरलाईन करून घ्या. IMP एकदम इम्पॉर्टंट पार्ट, यावरतीच या प्रश्नाचा सगळा ट्विस्ट अवलंबून आहे. इथं जर चुकला की उत्तर चुकलं. हे सोपं होतं, 3 क्वार्टर डायरेक्टली दिलेलं होतं म्हणून 3 क्वार्टर पटकन लिहिलं, 1000 चं हाफ 1000 बरोबर लिहिलं आणि इथं पण बरोबर लिहिलं. पण आता येतो क्वार्टर 2. मी दोन्ही कशामुळे लिहिलं होतं म्हणजे बघा ना, क्वार्टर 2 आणि 3 क्वार्टर हे दोन्ही कसे वापरले जातात हे तुम्हाला लगेच कळून आलं. आता इथं क्वार्टर 2 400 म्हणजे 400 होण्यासाठी क्वार्टर कमी आहे. मोस्टली मुलं इथं 425च लिहितात, कारण क्वार्टर 2 400 म्हणले, क्वार्टर पास्टच वाटतं त्यांना की क्वार्टर पुढेच आहे. 400 दिले म्हणून 400 ते लिहिणारच आणि मग क्वार्टर करणार. पण इथं तसं करायचं नाही, कारण हे आहे क्वार्टर 2. जसं क्लॉक मध्ये आपण क्वार्टर टू 1, क्वार्टर टू 1 म्हणजे काय, 12:45 होतात. म्हणजे क्वार्टर टू 1 म्हणजे 1:15 मिनिट असं नाही होत. तर क्वार्टर टू 1 म्हणजे 1 वाजायला 15 मिनिट कमी आहेत, ते क्वार्टर टू 1. क्वार्टर टू 2 म्हणजे काय, 2 वाजले नाहीत, आणखी 2 वाजणार आहेत, तर क्वार्टर तिथं मिनिट कमी आहेत म्हणजे 15 मिनिट कमी आहेत असं दिलं होतं. सेम तसंच तुम्हाला इथं करायचंय. क्वार्टर टू 400 म्हणजेच किती येतं
175. 100चा क्वार्टर किती येतो? 25. ते क्वार्टर कमी आहे 400 होण्यासाठी, म्हणून त्याला Q2 असं म्हटलेलं आहे. तर त्याच्याकडे इतकी अमाऊंट शिल्लक राहिलेली होती. आता प्रश्न आहे हाऊ मच मनी डिड ही हॅव इनिशियली. मग सुरुवातीला त्याच्याकडे किती अमाऊंट होती? तर सुरुवातीला असण्यासाठी या सगळ्यांचं काय करावं लागेल तुम्हाला? ऍडिशन. त्याच्यापैकी इतका खर्च केला आणि एवढी शिल्लक राहिली त्याच्याकडे, म्हणून ऍडिशन करून घ्या. तर तुम्हाला इनिशियल अमाऊंट काढायची आहे 0005. इथं 5 आणि 7 12 चा 2 कॅरी 1 7 5 चा आधी करू 5 5 10 10 आणि 7 17 18 19 20 आणि 121 कॅरी 2 5 6 7 7 आणि 6 13 13 आणि 2 15. झालं तुमचं उत्तर. इनिशियल अमाऊंट त्याच्याकडे किती होती? ₹15,125 आणि त्याने खर्च असा केलेला, म्हणून ऑप्शन नंबर 2 मध्ये हे करेक्ट उत्तर येऊ शकतं. समजलं का की Q2 कसं वापरायचंय? नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आता Q2 कधीच विसरणार नाही. एकच लक्षात ठेवा, Q2 किंवा 3 क्वार्टर ज्या ज्या वेळेस येतं तेव्हा तो होल पार्ट पूर्ण झालेला नसतो. तो होल पार्ट पूर्ण होण्यासाठी क्वार्टर कमी असतं तिथं, त्याच्या अलीकडला नंबर तुम्हाला घ्यावा लागतो. असंच नवीन नवीन ट्रिक शिकत राहा आणि हे जर शिकलात ना तुम्ही तर तुमचं यावरचं कुठलंच प्रॉब्लेम तुमचं चुकणार नाही. तर असेच नवीन नवीन बेसिक कन्सेप्ट आणि ट्रिक शिकत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि परफेक्ट बनत राहा. थँक्यू.